गुड मॉर्निंग मित्रांनो. आत्ता झाली झोप. रात्री 1:45 वाजला होता यायला आणि रूम काय मिळाला नाही आम्हाला. त्याच्यामुळं मला गाडीतच मुक्काम करावा लागला आणि छानपैकी झोप झाली. मी पहिली टाइम आज गाडीमध्ये झोपलोय आणि गाडीमध्ये झोपण्याचा आनंद खूपच छान आहे की रूमला 1000-1500 देऊन का तर रात्री 1 ते सकाळी 7 वाजेपर्यंतच रूम मिळाला आपल्याला. का तर सकाळी 7ला आपल्याला दर्शन वगैरे करून परत आपण परतीच्या प्रवासाला निघतो. तर अगदी छान झोप झाली गाडीमध्ये. आणि पाहू शकता तुम्ही पडदे वगैरे लावले. आता उघडला मी पडत होतो आणि विशेष म्हणजे एक सुद्धा गाडीमध्ये मच्छर नाही काय ना बघा. आणि गाडीमध्ये आता आमच्या फांट्याची पण झोप झाली. फांटे पण उठला आमचा. कशी झाली रे झोप फांट्या? चांगली झाली का? हा मग आता जायचं का नदीवर आंघोळीला? पोहा येते का तुला? तर मित्रांनो आपण आलोय नदीवर आंघोळीला. ही आहे नदी भीमा अमरजा. या नदीचा भीमा आणि अमरजाचा संगम या ठिकाणी झालेला आहे. बघा नदी किती भरलेली आहे. फुल बरेच भाविक आहेत आंघोळ करत. चला आता आपण नदीमध्ये छानपणे आंघोळ करू. गंगे मातेला नमन करून श्री गुरुदत्तांचे नामस्मरण करून चला स्नान करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. चला आता 3 डुबके मारू. स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय. श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा. मित्रांनो हे आहे वटवृक्ष. इथं स्वामी नरसिंह सरस्वती महाराज जे दत्तावतारी आहेत हे 12 वर्षे इथं तपाला बसले होते. त्याच्यामुळं ही जी दत्त भाविक आहेत इथं गुरुचरित्र व नवनाथ ग्रंथ ज्ञानेश्वरी जे असे पारायणाला बसतात. गुरुचरित्र 7 दिवसाचं पारायण असते. नवनाथ ग्रंथ 9 दिवसाचं पारायण असते. ज्ञानेश्वरी अशा विविध ह्याच्या पारायणाला भाविक बसलेले असतात. आणि या वटवृक्षाचं विशेष महत्त्व आहे की याला 11 प्रदक्षिणा घातल्याच्यानंतर आपली जी मनोकामना आहे हे पूर्ण होते. असं हे गाणगापूरचं महत्त्व आहे. चला तर आपण पण घालू 11 प्रदक्षिणा. दत्त महाराजांचं दर्शन घेऊया. चला हे आहे दत्त महाराजांचं मंदिर. चला घेऊया आतमध्ये जाऊन दर्शन. धर्म करून जावा देवा. आपलं संगमवरचं दर्शन पूर्ण झालं. चला आता मुख्य मंदिराकडे जाऊया दर्शनाला.
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. भस्माचा डोंगर आहे. खूप आता काय झालं तिथे चिखल खूप झाला म्हणून आपण काय आता जात नाही आतमध्ये. चला आलो आपण आता पार्किंगला लावतो. आता आपण आलो दत्त मंदिरापाशी. चला आतमध्ये जाऊन पादुकाचे दर्शन घेऊया. आपलं छानपैकी आता दर्शन झालं. आपलं निर्गुण पादुकाचं दर्शन झालं मेन मठातलं. आता आपल्याला कलेश्वरांच्या दर्शनाला जायचंय. कलेश्वरांचं दर्शन झाल्याशिवाय गाणगापूर यात्रा हे पूर्ण होत नाही. कलेश्वरांचं दर्शन घ्यावंच लागतं जाऊन. तर इथनं अर्धा किलोमीटर अंतरावर आहे, जवळच आहे. चला आता कलेश्वरांच्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. पार्किंग मागा इथं कोण नाही. 50 रुपये पार्किंग आहे इथं. वाचले आपले 50 रुपये पार्किंगचे. श्री कलेश्वर दर्शन पद्धती पंचमुख्य गणेश दर्शन, नवग्रह दर्शन, ज्ञानेश्वराचे दर्शन, कलेश्वर दर्शन, दुर्गा पार्वती दर्शन, हनुमान दर्शन, तीर्थ गंध घेणे. हे आहे पंचमुखी गजानन व नवग्रह मंदिर. नवग्रहाचं दर्शन झालं. श्री मूल स्वयंभो शनी मंदिर दर्शन झालं कलेश्वरांचं. आणि ते काय आपल्याला व्हिडिओ शूट करू दिला नाही तिथे. तर आपण घेतले असते. चला चला आता दर्शन झालं आपलं. आपण डायरेक्ट आता निघूया. थोडा नाश्ता करू इथं. नाश्ता झाला की निघू डायरेक्ट. हे आहे कर्नाटक एस टी स्टँड. कर्नाटक महामंडळाचे एस टी स्टँड. गाणगापूर एस टी स्टँड. आत्ता मित्रांनो 10:05 झालेत. तर आपण निघतोय गाणगापूरमधनं. बघा आणि किलोमीटर आहे 354 किलोमीटर. आणि डिझेल आहे आपल्या अर्धी टाकी. म्हणजे आपल्याला 354ला अर्धी टाकी गेलेली आहे. म्हणजे 55 लिटरमध्ये 700 किलोमीटर होते आपली गाडी. कर्नाटकमध्ये आपल्याला डिझेल मिळतं स्वस्त. आपल्या महाराष्ट्रापेक्षा रेट कमी आहे. तर इथनं आपण टाकी फुल करून घेऊ.
मित्रांनो, आपला प्रवास हा आता नॉनस्टॉप राहणार आहे, गाणगापूर ते पुणे. आता काय आपला नाश्ता वगैरे पूर्ण झालेला आहे, फुल नाश्ता झालेला आहे, त्याच्यामुळं काय कुठं थांबण्याची काय गरज नाही. आणि फक्त आपण डिझेलसाठी थांबणार आहे. डिझेलमध्ये डिझेल भरायचं आपले काय 10-15 मिनटं जातील ती जातील. अफजलपूर रोडला इथून अफजलपूर आहे 22 किलोमीटर. अफजलपूरवरून राईड घ्यायचं दुधनी रोडला. डिझेल सर हा डिझेल, पेट्रोल झालं रे का? डिझेल हा डिझेल डिझेल झालं, नाही तर पेट्रोल झाले का? तिथं 82-49 ना. 91 हा 20 2400 39 2439 हो गया ना. 26 लीटर 72 पॉइंट. इधर डिझेल भरलं आपण. मित्रांनो, आपल्याला 383 किलोमीटरला हा डिझेल 2439 रुपयाचं लागलंय. सोलापूर 91 किलोमीटर आहे. आता वाजले 11:15. सोलापूरपर्यंत किती वाजेपर्यंत पोहोचतो आपण. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक मित्रांनी कमेंट केली होती की गाडीचं मॉडेल कधीचं आहे. मॉडेल आहे 2010चा. एक मित्रांची कमेंट आली होती की गाडी खूप स्वच्छ असते. तर मित्रांनो, गाडी स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे. आणि गाडी स्वच्छ असली की गाडी चालवायला सुद्धा प्रसन्न वाटतं. पुणे 327, सोलापूर 74, अक्कलकोट 35. मित्रांनो, हे कर्नाटक बाउंड्री संपली. आता महाराष्ट्र बाउंड्रीमध्ये आपण आलो. आता तुम्ही तिथं बघितलं असेल गेट लावलं होतं. कर्नाटकचे रस्ते ना आपल्या रस्ते. बघा हा ट्रकवाला कसा अंगावर आलाय. याच्यामुळं सिंगल रोडला कधी पण सावधगिरीने गाडी चालवायची मित्रांनो. कारण की जे लोकल गाड्या चालतात त्यांना खूप घाई असते. मोठा खड्डा. कशी चालवायची गाडी खड्ड्यात बघा. काय कुठं किती मोठा खड्डा आहे, काय खड्डा आहे काही समजणार नाही आता इथे. काहीच अंदाज लागत नाही ते पाण्यामुळे किती मोठा खड्डा आहे किंवा काय. काल पण आपल्या बरेच ठिकाणी गाड्या आपटल्या खड्ड्यामध्ये. हे दुधने खराब रोडने ऑपरेशन झालं. मी दुधनी लागल्यापासून 22 किलोमीटरचा रोडमध्ये 15 किलोमीटर रोड तर खराबच आहे दुधनीपासून. सोलापूर
42 किलोमीटर. सोलापूर रोडला आता लागला टकाटक हायवे. आता 42 किलोमीटर आहे इथं सोलापूर. वाजल्यात 12:25. आता आपण तसं तर अफजलपूरवर का आपण निघालेलो आहे. डिझेल टाकल्यापासून थांबलोच नाही आपण. रोड खराब असल्यामुळं प्रॉब्लेम झाला आपल्याला. ते गाडी चालवायला मोठे मोठे खड्डे काय. आता आपण पोचलो सोलापूर शहरात. हा फर्स्ट राईड घ्यायचा, परत सेकंड राईड घ्यायचा, स्ट्रेट जाऊन मग आपल्याला सोलापूर पुणे हा हवे लागन. 42 किलोमीटर अवघे आपण 30 मिनिटांमध्ये हे केले. 1:05 कमी. आपण सिमेंट रोडला लागलो होतो 12:25ला. बरोबर सोलापूरमध्ये आपण येऊन 1:05 कमी. आपण लागलो सोलापूर पुणे रोडला. कंप्लीट 1 वाजले. आपलं डिस्टन्स राहिलं आहे 255 किलोमीटर. मित्रांनो, 255 किलोमीटरचं अंतर किती तासामध्ये कव्हर झाले पाहिजे कमेंट करून सांगा. हा ब्रिजवरनं रोड गेलेला हा सरळ विजापूरला जातो. हा सोलापूर बायपास आहे. काय होतं याला. हे आहे सीना नदी. ह्या सीना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता गेल्या आठवड्याभरापूर्वी. ह्या नदीला इतर वेळेस पाणी तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही, पण ह्यावेळेस असा एवढा मोठा पूर, मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे ह्या नदीला पूर आला होता. अजून पण पाण्याची पातळी बऱ्यापैकी आहे. चला आता मोहोळला भेटूया. मित्रांनो, हा ब्रिज खालनं जो रस्ता आलेला आहे हा कोल्हापूर, सांगली, सांगोला, पंढरपूर या मार्गे मोहोळला येतो. तो थेट सोलापूरला जातो.
लालपरी 100च्या स्पीडने चाललेली. चला तर मारू ओव्हरटेक आता. चला टेंभुर्णीला भेटूया. आता आपण पोहोचलो टेंभुर्णीमध्ये. पण जसं सोलापूरवरनं निघालो आहे आपला स्पीड 100, 110, 100, 110च्या स्पीडने निघालो आहे आपण. काय रस्ते छान असल्याच्या नंतर गाडी पण पळवाय काय वाटत नाही. जसे आपण टोलसाठी पैसे देतो तसे ते रस्ते पण देतात आपल्याला. मित्रांनो, हेच ती भीमा नदी. जेणेकरून आपल्याला गाणगापूरला आपण त्या भीमा नदीमध्ये जे स्नान केलं, आंघोळ केली, हे ती भीमा नदी. महाराष्ट्रातनं उजनी धरणातनं पंढरपूरहून कर्नाटक गाणगापूरला पोहोचली. पोचलो हो इंदापूर टोल नाक्याला आणि आता वाजले 3. हे बघा, सोलापूरला आपण 1 वाजता होतो. 2 तासात इंदापूर. सोलापूर ते इंदापूर. खतरनाक काम आहे. सोलापूर ते इंदापूर 120 किलोमीटरचं अंतर आहे आणि ह्या अवघ्या आपण 2 तासामध्ये हा कवर केलेले आहे. तर जेणेकरून म्हणजे ताशी 60 किलोमीटरचं आपल्याला ॲव्हरेज पडला. आत्ता पोचलो आपण बेगोनमध्ये आणि आत्ता वाजले 3:45. म्हणजे आपल्याला 35 किलोमीटरला 45 मिनटं लागली. का तर जे इंदापूर ते बिगवन ह्या रोडला वाहतूक खूप असते, त्याच्यामुळं गाडीची स्पीड आहे ना कमी होतं, त्याच्यामुळे एवढा वेळ लागतो. बरोबर 4:10 पोहोचलो. गाणगापूरपासून पाऊस नव्हता, चौफुल्यामध्ये आलो की पाऊस चालू झाला. चला जरा चहा घेऊ आता. पाऊस पण यायला लागलाय. आपण पोचलो यवतला. आपण कर्नाटक गाणगापूरमधनं 354 किलोमीटरला निघालो होतो. आता झाले 666 किलोमीटर. कंप्लीट 312 किलोमीटर नॉन स्टॉप आपण गाडी चालवली. फक्त डिझेलला आपण थांबलो होतो. आणि आत्ता वाजले आहेत बरोबर, हे बघा, 4:45ला 5 कमी आहेत. म्हणजे थोडक्यात 4:40 झाल्यात. आणि आपण फक्त डिझेल भरण्यासाठी आपण थांबलो होतो. एक 10-15-20 मिनटं गेले तिथे डिझेल भरण्यामध्ये. थोडासा तिथं प्रॉब्लेम झाला होता नीटचा याचा, त्याच्यामुळं तो तिथं जरा वेळ गेला. 15-20 मिनटं गेले.
तर आता थोडासा इथं चहा घेऊ, थोडा फ्रेश होऊन. पाऊस तर बघा किती यायला लागलाय, म्हणून म्हणलं आता थांबू, नाही तर डायरेक्ट पुन्हाच. अक्षरशः आता उतरल्यावर कसं वाटतं बघू. चला तर मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथंच थांबवतो का आता व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आणि आता 6 पुणे आता 40 किलोमीटर राहिले, त्याच्यामुळं हा व्हिडिओ इथंच थांबवतोय. धन्यवाद.